जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटीचा हाहाकार पाहायला मिळाला। या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड भागात 14 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास ढगफुटीमुळे पूर आला। अचानक आलेल्या या पुरामुळे अनेक घरं आणि वाहनं उद्ध्वस्त झाली। अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले। मिळालेल्या माहितीनुसार 50हून अधिक लोकांचा यात मृत्यू झालाय आणि 100हून अधिक लोक बेपत्ता आहेत। 300हून अधिक लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय। प्रशासनानं मदत आणि बचाव कार्य सुरू केलंय। तात्पुरता पूल बांधून लोकांना वाचवलं जात आहे। जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केलंय आणि केंद्र सरकारकडून मदतीचं आश्वासन त्यांना मिळालं आहे। दरम्यान जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड मध्ये ढगफुटीनंतरच्या हाहाकारचा धडकी भरवणारा एक व्हिडिओ समोर आलाय।